दोन पहिल्या श्रेणीला भेटलो राहुल भाईला, नंतर भेटलो मिळून शेटला. गप्पा होणार. आता ह्यो काय विषय बघायचा असलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागतोय. तर काय मग विषय पब्लिक सकाळच्या पारचा आपण निघालेलो बर्फ आणायला, आणि तो कशासाठी लागणार आहे बघायचा असला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागतोय. आता पहिल्याच्यानंच निघालेलो बर्फ आणायला, त्यामुळे काय माहित नव्हतं इतक्या लवकर उघडं असते का नाही. आणि तिथं गेल्यावर बघितलं तर भैया आपल्या आधीच कामाला लागलेला. वर जाऊन बर्फाची क्वालिटी बघितली तर बर्फाची क्वालिटी काही एक नंबर लावड्याची होती. मग त्याच्याकडं 200 रुपयाचा बर्फ घेतला ना आपण लागलो घरला वाटतं. तिथनं घरला निघालेलोच तर ऋषाला म्हणलं आपल्याला नेट लागणार आहे, नेट कुठं ठेवले. तर ऋषानं रानात नेट ठेवलेलं म्हणल्यावर तिथनं जाता जाता नेट पिन घेतलं. तिथनं परत ना घरला गेलो तर परण्या आलता आपल्या इथं. नेट काय रानात ठेवलेलं म्हणल्यावर जरा माती लागलेली ती परण्यानं ऋषानं झाडून घेतलं. थोड्याच वेळात परत सगळं आवरून घेतलं. परत तिथं आंबऱ्याला ना आंबऱ्यानं आपल्याला गाडी भरू लागलं ना आपण निघालो मैदानला बघा. आता जाता जाता आपला ऋषा आपली कालची रील्स बघत बसलेला. कालचा व्हिडिओ काय सगळा ऋषावरून परण्यावरच होता. त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि चांगल्या व्ह्यूज आलत्या. परत ना गावातनं जाताना मानकोवाचं दर्शन घेतलं ना. आज जी पिन काय करतोय त्याला यश मिळून दे म्हटलं. आज बघा आपण लस्सीचा स्टॉल टाकणार होतो काशेगाव मैदानात, त्यामुळे काही विषयच नाही. आणि तिथं गेल्या गेल्या काही जागा मिळत नव्हती म्हणल्यावर जागा हुडकाय जरा वेळ लागला, पण शेवटीला जागा आपल्याला मिळाली. त्याच्या मागल्या बाजूला जागा मिळाली, जरा आउट साईडला मिळाली पण चांगली मिळाली. काय होईल ते आपल्या मानकोवर सोडून आपण स्टॉल टाकला. आणि आपल्या स्टॉलचं नाव बघा राजमुद्रा लस्सी आहे. आता रवी आणि हांडा बघितला तुम्हाला विषय कळालाच असेल. आता विषय असा आहे की आपण इथं येऊन हातानं बनवून लस्सी देतो लाईव्ह. आता आमचं पहिले गिरायक हे पोरग होतं, आणि हे पोरग बाळूमामाचा ड्रेस घालून आलतं, पण बाळूमामापेक्षा आम्हाला काही कमी नव्हतं, कारण की आमचं हे पहिलंच गिरायक होतं. आता ह्यानं मन हलवून असं आम्हाला उत्तर दिलं की असं आमचं मन आतनं भरून आलतं. आता आमच्या स्टॉलवर तर देव येऊन गेलता, आणि सगळं महाराष्ट्र ज्याला देव मानतो तो फाटीव पळाय आलता. देव कोण म्हणला तर आपल्या सगळ्यांचा लाडका बाकासूर होता. वाघानं काही सुट्टा गट पास केलता. थोडा वेळ जाऊन स्टॉलवर बसलो, आणि परत ना काही दुसऱ्या देवाचा गट सुटला. आणि दुसरा देव कुठला म्हणला तर पब्लिकचा बेताज बादशाह मथुर होता, आणि मथुरनं पण काही गट सुट्टा काढला. आणि आज काही बैल सगळी जोडीत जोड आणि तोडीस तोड होती ती, त्यामुळे काही विषयच नाही. सगळी बैल मोठी मोठी सुट्टा निकाल घ्यायला लागलेली ती. आणि बघच तोपर्यंत सगळं सिमी पळून झालतं ना आपलं जायचं टायमिंग झालतं. लस्सी आणि बिस्लरी बाटली काय बऱ्यापैकी सगळ्या खापलेल्या, त्यामुळे काय आपला सगळा सेटअप आपण गुडवून घेतला ना आपण घराची वाट धरायला लागलेलो. तेवढ्यात ऋषा म्हणला आपल्याला मोठी मोठी बैल बघायची ती बघून या लागते ती. तिथनं सगळा सेटअप आपला आवरून वर गेलो तर आपल्याला राहुल भैया गाठ पडली. त्याने राहुल भैयाची गाठ घेतल्यावर ऋषा चांगलाच खुश होता. संघर्ष योद्धा मथुरच्या मालकाला भेटलं बाबा, विषय आलं. लस्सी प्यायला नाही, लस्सी प्यायला येणार होतं खरं मध्ये, पुढच्या टाइमला नेक्स्ट येतो म्हणलं. ह्याला म्हणायचा छोटा पाकेट बडा धमाका. काशेगाव मैदानात फायनल साठी राहिलेला भुंगाडा. भुंगावशी गेल्यापर्यंत ऋषा मागे लागलेला की आपण मालकाची गाठ घेतल्याशिवाय जायचं नाही. मग काय ऋषाचं ऐकायला लागतंय. मालकावशी गेल्यावर मालकाचा इंटरव्ह्यू घ्यायला चालू होता, आणि शेवटी ऋषाची ही पिन इच्छा पूर्ण झाली. आणि परत ना काय फोटो काढून झाल्यावर ऋषा लयच खुश होता. आता देवाकडे फक्त एकच मागणं आहे की ऋषाचा पिन बैल एवढाच पळावा, आणि ऋषा ज्यांच्याबरोबर फोटो काढतोय ऋषा संघ पिन तसंच सगळ्यांनी येऊन फोटो काढावं. तर भावांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि आपलं रेग्युलर व्हिडिओ बघायसाठी आपल्याला फॉलो करून घ्या.